नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 34 छाती मापाचा 4 टक्सचा ब्लाऊज आणि तोही खूप सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे। त्याचं कटिंग, त्याचं माप जे आहे ते ह्या पद्धतीने आहे। छाती माप आहे 34, कंबर आहे 28, उंची आहे 13.5, मागचा गळा 9.5, पुढचा गळा 6.5, बाही लांबी 9.5 आणि दंडघेर 10। तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया। 34 छाती माप आहे त्यानुसार आपल्याला घडी जी घ्यायची आहे ती 8.5 ची घ्यायची आहे। त्याआधी आपण हे जे अस्तर आहे ते सारखं करून घ्यायचंय। आता हा जो 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे। जे बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट मी सोबत कटिंग करणार आहे, ते कसे ते पहा। तर हे अस्तर मी खोललेलं आहे आणि ह्या पद्धतीने घडी टाकायची आहे। आता 8.5 प्लस शिलाईसाठी 2 इंच मार्जिन घेणार आहे। तर 9.5 आणि 10.5 ची आपल्याला घडी घ्यायची, 10.5 ची घडी घ्यायची आपल्याला। तर हे 10.5 आणि हे जे पुढचं जे कापड आहे हे आपण कटिंग करून बाजूला घ्यायचंय। हे उरलेलं जे अस्तर आहे हे बाहीसाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं। आता ब्लाऊजचं कटिंग, उंची 13.5 आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 इंच प्लस करायचं आहे। तर ही ह्या पद्धतीने अशी घडी टाकून घ्यायची, कापड प्लेन करून घ्यायचं आणि सगळ्या घड्या आपल्या सारख्या आहेत का ते पाहायचं आणि आता माप टाकायचं। तर इथं गळा रुंदी मी घेत आहे 2.25, शोल्डर घेत आहे 5.5, 5.5 आणि मुंड्याचं माप इथं मी 5.5 टाकणार आहे। तर ह्या ठिकाणी पण एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि ह्या लाईन मिळवून घ्यायच्या। आता पाठीमागचा गळा 9.5चा आहे, तर 1 इंच अर्धा इंच मार्जिन शिलाईसाठी घ्यायचं आणि 10 इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा। आणि हे इथं आपल्याला किती डीप करायचं आहे त्यानुसार हे करायचं, पॉइंट द्यायचा। माझा गळा जास्त रुंद नाही आहे, ज्या मापाचा आहे त्याच्यामुळे मी 2.5 वरच पॉइंट दिलेला आहे। आता या ठिकाणी काय करायचं, त्यांचा शोल्डर लूज होतो नेहमीच नाही का, म्हणून मी हे इथं अर्धा इंच शोल्डरसाठी डाऊन करणार आहे। तर ह्या ज्या शोल्डरची जी लाईन आहे पॉइंट, त्या पॉइंटपासून असं तिरपं मिळवणार आणि मुंड्यासाठी पण 1/2 इंच आतमध्ये आणि हा पॉइंट इथे मिळवणार। आता मुंड्याची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला ह्या पॉइंटपासून 1.5 इंच आतमध्ये आणि ह्याला शेप देऊन घ्यायचा। ओके, आता आपली उंची तर 13.5 उंची आहे, 13.5, 14.5 आणि 15.5। तर शिलाई दोन्ही पण पार्ट आपल्याला सोबत काढायचे, त्याच्यामुळं 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घ्यायचे। आणि ह्या ठिकाणी हा जो पॉइंट दिलेला आहे हा सरळ करून घ्यायचा आणि हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे हे कटिंग करून घ्यायचं। आता आपल्याला बॅक साईडसाठी 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा लागतं ना। आता हा जो आपण आखलेला जो आहे तो हा बॅक पार्ट आहे, म्हणून आपल्याला ह्याच्यातून 1 इंच मायनस करायचं आहे। तर ह्या ठिकाणी 1 इंचावर पॉइंट देऊन हे इतकं कापड हे मायनस करून घ्यायचं, हे कटिंग करून घ्यायचं। आणि ह्या
कमरेच्या साईडला पण अर्धा इंच क्रॉस एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे ह्याने फिटिंग पण छान येतं. आता मुंढ्याचा जो पार्ट आहे तो बाजूला काढून घ्यायचा. शोल्डर कट करून घ्यायचं आणि हा जो बॅकचा जो पार्ट आहे ह्याच्यावर गळा आखून घ्यायचा. गळ्याला छान असा आकार द्यायचा आणि गळा कटिंग करून घ्यायचा. हा झाला बॅकचा पार्ट. आता फ्रंटसाठी पण एक सोपी पद्धत आहे. हा जो मुंढ्याचा जो आपण गोलाई दिलेला जो भाग आहे ह्यापासून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि ह्याला अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची. हा जो पार्ट आहे गोलाई दिलेला ह्या पार्ट पासून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि ह्याला आकार देऊन घ्यायचा, ह्याला गोलाई देऊन घ्यायची. आणि हा जो पार्ट आहे गोलाई दिलेला हा कटिंग करून घ्यायचा. एखाद्या कस्टमरचं कसं शोल्डर लूज होत असतं ना, तर तेव्हा ही स्टिक वापरली की ब्लाऊज एकदम परफेक्ट बसून जातो. आता पुढच्या गळ्याचं आपल्याला माप टाकायचं आहे. इथून 2.25 इंच, 6.5चा गळा आहे, मी 7 इंच घेतलेला आहे. या ठिकाणी 2.5 इंच आणि पुढच्या गळ्याचं मार्क करून घ्यायचं. आता आपल्याला टक्स पॉइंट टाकायचे. आता टक्स पॉइंट टाकताना काय करायचं, हे अशी घडी टाकायची ही, आणि पुढे जे आपण 2 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. आता हे जे आपलं 2 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे, फक्त तितकंच मार्जिन पुढे सोडायचं आणि इथं टक्स पॉइंटसाठी ही लाईन. तर आता ह्या फ्रंटवर आपल्याला क्रॉस पट्टी आखून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टीचं जे माप आहे हे 3.25 इंचावर मी इथं ड्रॉ केलं आहे पॉइंट, आणि ह्या इथे पण 3.25 इंच. तुम्हाला कमी पाहिजे नसेल तर कमी पण करू शकता. आणि अर्धा इंच इथं वरती घ्यायचं. आता ही जी लाईन आहे ही मिळवून घ्यायची क्रॉस पट्टीसाठी आणि ह्याचा मध्य करायचा. ह्याचा मध्य केल्याच्या नंतर ह्या इथून आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. आणि हीच क्रॉस पट्टी आपल्याला ब्लाऊजला सुद्धा अटॅच करायची आहे, दुसरी क्रॉस पट्टी काढायची नाही. आता टक्स पॉइंट घेताना काय करायचं, हे जे माप आहे आपलं, तर ह्याचा अशी दुमट टाकायची आणि पुढे 2 इंच आपलं जे मार्जिन आपण घेतलेलं आहे शिलाईसाठी, तर तेच फक्त मायनस करायचं. ह्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. आणि इथे एक असं नखाने थोडंसं मार्क करून घ्यायचं. तर आणि वरती 1 इंच किंवा 1.25 इंच, मी 1.25 इंच घेतलेला आहे असं. आणि इकडून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच असं, किंवा अर्धा इंच घेतला तरी चालेल. आणि आता ह्या टक्सपासून 1.5 इंच ह्या बाजूला टक्स घ्यायचा, पण ह्या टक्सपेक्षा थोडासा उंचीला जास्त घ्यायचा, अर्धा इंच उंच घ्यायचा. आणि इकडच्या टक्सला पण
ह्याच पद्धतीने करायचं. अर्धा इंच वरती घ्यायचा. पण हे जे टक्स आहेत हे अशी क्रॉस लाईन मारायची ह्याची. आणि ह्या टक्स पासून 2 इंच वरती घ्यायचा हा टक्स, हा जो आपला मुंड्यामध्ये मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने मुंड्यामध्ये हा टक्स आपण मिळवून घ्यायचा. ह्या पद्धतीने आपला फ्रंटचा जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. आणि आता गळा कटिंग करून घ्यायचा. आणि हे जे पार्ट जोडलेले आहे ते बाजूला करून घ्यायचे. आता आपला बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पण रेडी झालेले आहेत. आता आपल्याला बाही कट करायची. तर बाही लांबी आहे 9.5ची आणि छोटासा फुगा घ्यायचा आहे. पफ स्लीव्स करायची आहे त्यांना छोटीशी. तर त्यासाठी मी थोडंसं जास्त कापड घेतलेलं आहे. हे जे अस्तर आहे हे सारखं करून घ्यायचं. करू का? 9.5ची बाही लांबी आहे. तर पाऊण इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर 10.15 वर मी इथं पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी पण 10.15 वर पॉईंट दिलेला आहे. आणि आपल्याला खाली जो बाहीसाठी आकार द्यायचा आहे तो मी 3.5 वर घेतलेला आहे. आणि जो फुगा करायचा आहे आपल्याला, जो पफ बनवायचा आहे त्याच्यासाठी मी उंचीला 3 इंच घेतलेला आहे आणि रुंदीला 2 इंच. आता दंडघेर आहे. दंडघेर जो आहे तर दंडघेर 10 आहे. तर दंडघेरानुसारच आपल्याला इथे हे करायचं आहे, पॉईंट द्यायचे आहेत. 10 म्हणजे 5 आणि 6 आणि 7 2 इंच शिलाईसाठी त्याच्यामध्ये मिळवायचे. आता हा जो पॉईंट आहे हा आपण इथे मिळवून घ्यायचा. शिलाई मार्जिन 2 इंच आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने फुग्याची बाही मी आखलेली आहे. तर आता हे कटिंग करून घ्यायचं. इथे मध्यभागी एक कट मारून घ्यायचा. त्यामुळे बाही जोडायला आपल्याला सोपी जाते. आणि ह्या ठिकाणी मच्छ कटासाठी आपण आकार द्यायचा आहे. तर हे जे आहे कटिंग हे असंच मेन कपड्यावर कटिंग करून घ्यायचं आणि ब्लाऊज शिवायचा. तर ह्याचा जो ब्लाऊज जो स्टिच करायचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, बाय.